जितेंद्र आव्हाडांकडून काल पवईत दगडफेक झालेल्या ठिकाणाची पाहणी झाली। मुंबईच्या पवईत काल पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक झाली। झोपडपट्टीवर तोडक कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याची माहिती मिळते। संतप्त झोपडपट्टीवासियांनी दगडफेक केल्याची माहिती आहे। हे दोन दृश्य आपण पाहतोय। दगडफेक ज्यावेळी झाली त्यावेळीची पहिली दृश्य पवईत काल पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक झाली, तर दुसरी दृश्य जितेंद्र आव्हाडांकडून याच परिसराची म्हणजे ज्या ठिकाणी दगडफेक झाली त्या ठिकाणाची पाहणी करण्यात आलेली आहे। बिल्डरच्या मनमानीसाठी किती जणांना राबवाल तुम्ही? मला आश्चर्य वाटतो की विधानसभेचा अध्यक्ष कुठलीही पेय न करता पत्र देतो। त्याला काय माहिती आहे झोपडपट्टीबद्दल? आमच्या नार्वेकर साहेबांना जरा या फिरा झोपडपट्ट्यांमध्ये, तपासणी करायला सांगायला पाहिजे होती। तुम्ही बैठक घेतलीत ना, तुम्ही सांगायला पाहिजे होतं म्युन्सिपालिटी माझ्याकडे यादी सबमिट करा आणि त्यांचे मला सगळे हे आणून द्या पुरावे। तुम्ही डायरेक्ट सांगता की निष्कासित करण्यासाठी कारवाई करावी, म्हणून योग्य ती कारवाई करायची आणि फोन करून सांगितलं असेल उडवून टाका, आम्ही बघतो। बरोबर नाही। सरकार आहे, सरकार मायबाप असतं।